नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण फेशियल एक्सप्रेशन्स बद्दल बोलणार आहोत की का पार्किन्सनच्या रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद, दुःख यासारखे भाव दिसेनासे होतात. जेव्हा पार्किन्सनच्या रुग्णाचे एक्सप्रेशन्स नाहीसे होतात, आनंद आणि दुःख दिसणं थांबतं, तेव्हा आपण त्याला मास्क फेस म्हणतो. जसं कुणीतरी मुखवटा घातला आहे म्हणून याला मास्क फेस असं नाव पडलं आहे. इथे एक्सप्रेशन्स का येत नाही? कारण चेहऱ्यावरील स्नायू म्हणजे फेशियल मसल्स या मेंदूसोबत योग्यरित्या समन्वय साधू शकत नाही. आपला मेंदू या मसल्सना हलवू शकत नाही. का हलवू शकत नाही? कारण मेंदूपासून जे सिग्नल्स यायला हवे, जशी कनेक्टिव्हिटी असायला हवी, ती बिघडली आहे. कारण मेंदूमध्ये डोपामिनचं सिक्रेशन कमी झालं आहे आणि जेव्हा मेंदूमध्ये डोपामिनचं सिक्रेशन कमी होतं, तेव्हा मेंदूचा मसल्सवरचा कंट्रोल कमी होतो. त्यामुळे चेहऱ्यावरील मसल्सही नियंत्रणात राहत नाही. म्हणून रुग्ण आनंदाचे मसल्स हलवू शकत नाही ना दुःखाचे. इतकंच नाही तर रुग्णाचा आवाजही खूप मंद होतो कारण गळ्यातील व्हॉइस बॉक्सही मसल्सपासून बनलेला असतो. त्यालाही पसरायला किंवा आकुंचन पावायला त्रास होतो, ज्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढता येतात. जेव्हा मेंदू कमकुवत होत आहे, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या सगळ्या मसल्सवर होतो. हात, पाय, चेहरा, व्हॉइस बॉक्स या सगळ्या मसल्स कमकुवत होतात. असं नाही की या मसल्सने ट्रेनिंग घेतली नाही, तर त्या आता कमकुवत झाल्या आहेत. जर आपण पुन्हा त्या मसल्सना चांगलं बनवू शकलो, तर त्या पुन्हा काम करायला लागतील. म्हणूनच जेव्हा रुग्ण आपली औषधं घेतो, तेव्हा तो पुन्हा पूर्वीसारखा होतो. आता अडचण काय आहे? डिसऑर्डर आहे. औषधं घेत राहिलात, तुमची आजारपण वाढतच जाईल. औषधं चांगला आराम देतात, पण औषधं तितका आराम देऊ शकत नाही. आराम मिळवण्यासाठी आपल्याला मेंदू समजून घ्यावा लागतो की मेंदूत असं काय घडतं ज्यामुळे ही समस्या निर्माण होते. माहीत आहे की हे डोपामिनच्या कमतरतेमुळे होतं, कारण मेंदूतील काही सेल्स डॅमेज होत आहेत. जर आपण मेंदूतील जे नुकसान होतं ते नुकसान थांबवलं किंवा नियंत्रणात ठेवलं, तर आपल्याला त्यात सुधारणा दिसून येईल. आपल्याला नेमकं काय करायचं आहे? मेंदूच्या आजूबाजूला सगळ्या गोष्टी जोडल्या जातात. मग ते इमोशनल सपोर्ट असो, म्हणजे जिथे आप औषधं देत नाही ते, आणि तुमची जी औषधं आहे त्या देखील याच्याच आजूबाजूला तयार केल्या जातात. आपण हे कसं करू शकतो हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर सुरुवात करूया. सर्वात आधी म्हणजे मेंदूमधून डोपामिन कसं बाहेर काढायचं. जेव्हा आपण आनंदी असतो, तेव्हा डोपामिन आपोआप वेगाने रिलीज होतं. म्हणून कोणतंही काम जे आपल्याला आवडतं ते पेशंटने करावं. किंवा ती सकाळची चाल असेल, सकाळी पक्ष्यांना पाहणं असेल, झुल्यावर जाऊन झुलणं असेल, कोणतीही गोष्ट जी पेशंटला आवडते, आधी तो करत असेल, पण आता तो नकार देत असेल, काहीच करायचं नाही, कुठेही जायचं नाही, मग कुटुंबातील कोणीतरी सांगेल, "जा, जा." डॉक्टरांनी सांगितल्याने की ते करणार नाही. पण जर मी म्हणालो, "बाबा चला आपण दोघं फिरायला जाऊ, पार्कमध्ये जाऊ, मी जाड होत चाललोय, तर मी तुझ्यासोबत चालतो." "हो, हो, चला, 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 चला." म्हणून तुम्ही हे करायचं आहे की तीच ॲक्टिव्हिटी तुम्ही त्यांच्यासोबत करायची आहे. कधीही त्यांना एकट्याने करू द्यायची नाही. जेव्हा 2 दिवस तुम्ही एकत्रितपणे ही ॲक्टिव्हिटी करायला सुरुवात करता, तेव्हा त्यांचा एक रूटीनसारखा सेटअप तयार व्हायला लागतो आणि त्यांना त्या ॲक्टिव्हिटीमध्ये राहायला छान वाटतं. म्हणून पहिली गोष्ट काय करायची, त्या गोष्टी ज्या पेशंटला आनंदी ठेवू शकतात, त्या आपण एका वहीत लिहून ठेवू. एक यादी तयार करू. आता या यादीतून आपण एक रूटीन बनवू की सकाळी उठायचं आहे. सकाळी एकत्र बसून चहा प्यायचा आहे. सकाळी आपण चहा घेतला, मग तुम्ही तुमची बातमीपत्र वाचत असाल किंवा मोबाईल वापरत असाल, ते एकत्र आहे. ती सोबत असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ठीक आहे. आपण पाहिलं की आपल्या बाल्कनीत, आपल्या बागेत पक्षी येतात, कबूतर येतात, चिमण्या येतात. तर थोडंसं दाणं, पोळी टाकायला सुरुवात केली की त्यांची हालचाल सुरू होते. कधी एखादा वेगळा पक्षी येतोय का ते पाहत राहायचं. अरे, हे मी पहिल्यांदाच पाहिलंय. ही चिमणी रोज येते. तर या सगळ्या गोष्टींच्या हालचाली सुरू झाल्या की लक्ष वेगळ्या गोष्टींमध्ये लागतं आणि जे निगेटिव्ह विचार मनात सतत चालू असतात, ते हळूहळू निघून जाऊ लागतात. कारण मेंदू कुठल्या तरी गोष्टीत गुंतून गेला आहे. तुमच्या घरी कोणी आहे, तुमच्याकडे मांजर किंवा कुत्रा आहे, त्याची जबाबदारी त्यांना द्या, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना. म्हणजे संध्याकाळी आपण फेरफटका मारायला जाऊ, कुत्रा सोबत जाईल, जेवायला घालायचं असेल तर तेच घालतील. जेव्हा तुम्ही कोणत्याही पाळीव प्राण्याबरोबर 2 गोष्टी करता, म्हणजे त्याला जेवायला घालणे आणि फिरायला नेणे, तेव्हा त्या पाळीव प्राण्याची जबाबदारी तुमच्याकडे येते.
आता काय होतं, तो पाळीव प्राणी येतो, तुम्हाला ओढून घेऊन जातो की चला चला, किंवा तो नेहमी तुमच्या आजूबाजूला घुटमळत राहतो, काहीतरी करत राहतो, त्रास देत राहतो, सांगत राहतो. म्हणजेच पाळीव प्राणी नेहमीच तुमच्याकडे लक्ष ठेवून असतो. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे लक्ष देता, तेव्हा तुम्ही पाहता की तो काय चांगल्या गोष्टी करतोय किंवा तो काही वाईट गोष्टी करतोय का? तुमच्या मनातून जसं काही ते सगळं बाहेर निघून गेलं. तुम्हाला या खोड्यांमध्ये मजा वाटते. अरे, तो काही गोष्टी खराब करतो, पण हेच आहे की तो तुम्हाला भावनिक आधारही देतो. आपण सगळे जाणतो की झाडे खूप चांगले काम करतात. अशा सवयी जर तुमच्या घरी असतील तर तुम्ही करू शकता. त्यामुळे मेंदूला छान वाटतं पण शरीराला तितकंसं बरं वाटत नाही. यानंतर मेंदूला आधार देणारे अन्न आवश्यक आहे. म्हणून जर आपण आपल्या आहाराबद्दल बोललो, तर जितक्या जास्त भाज्या आपल्या आहारात असतील, तितकं आपल्यासाठी चांगलं आहे. तुम्ही सकाळी उठता. सकाळी-सकाळी तुम्हाला एक छानसा पराठा मिळाला तर किती छान वाटेल ना? म्हणून गाजर, मुळा, कांदा किंवा जे काही तुम्हाला आवडतं त्याचा पराठा घ्या आणि खा. कुणीही मनाई केलेली नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा, तळू नका. तो कोरडा बनवा. वर थोडंसं लोणी किंवा थोडंसं तूप कमी प्रमाणात घेऊन आरामात खाऊ शकता. का देतोय? कारण पेशंटला आवडतं. नंबर 1 म्हणजे भाज्या. शरीरात खूप छान जात आहे. मग आपण सूप देतोय. भाज्यांचं, डाळींचं, चिकनचं सूप प्या. आपण सूप दिलं. हे काय आहे? हे मेंदूसाठी आणि शरीरासाठी दोघांसाठी आहे. स्टंट आहे की होतन्य 50शी 60-70च्या वयात. आता तुमच्या शरीराला ताकद मिळाली की तुम्हाला वाटतं हो, मला छान वाटतंय. मग तुम्ही काय करता? व्यायामात सहभागी व्हायला सुरुवात करता. जर तुमचे शरीर कमजोर असेल, तुमच्या स्नायूंमध्ये वेदना होत असतील, तुमच्या कंबरेत दुखत असेल, जर कोणी तुम्हाला असं सांगितलं की चालणं किंवा व्यायाम केला नाहीस तर शरीराला ताकद मिळणार नाही. म्हणून हेही गरजेचं आहे कारण शरीर बरे होऊ लागलं की मेंदू आपोआप सकारात्मक होतो. कारण त्याला ते चांगलं वाटत असतं. शरीरात जी ताकद आहे, ती टिकवायची असेल तर आपण कोणतं अन्न द्यायचं हे महत्वाचं आहे. हाय प्रोटीन आणि भरपूर भाज्या का द्यायच्या? कारण शरीरात ताकद निर्माण व्हावी म्हणून. त्याचबरोबर अमिनो आणि व्हिटॅमिन्स यांचंही नीट लक्ष द्यावं लागतं. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी शरीरात जात राहतील. गिलका किंवा टिंडा उकडून खायला अजिबात देऊ नका. जेवण चविष्ट असावं, जसं त्यांना आवडतं तसं असावं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की ती जेवणात नसावी. जर तुमचे उपचार इथे असंच सुरू राहिलं आणि तुम्ही हे थांबवू शकत असाल, तर हा उपचार तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरेल. म्हणून मी इच्छितो की आधी थोडं पहा, कसं असे पेशंट पाहिलं आहे. जर आपण योग्य पद्धतीने उपचार घेतले तर रुग्णामध्ये कसे मोठे-मोठे बदल येतात हे पाहायला मिळतं. पण हे फक्त खाणं किंवा अशा एक्सरसाइजमुळे 1 वर्षात होणार नाही. तुम्हाला तुमच्यात अजून बदल करावे लागतील. रुग्णाला प्रेरित ठेवावं लागेल. रुग्णासोबत प्रत्येक क्षण घालवावा लागेल आणि मी नेहमी स्वतःला सांगतो, जे परवडू शकतात त्यांनी सुट्टीवर नक्की जावं आणि आपला रुग्ण सोबत घ्यावा. त्याचं काय होतं, ते समुद्रकिनाऱ्यावर जातात, बीचवर जातात, डोंगरांवर जातात. तिथे त्यांना छान वाटायला लागतं आणि 24 दिवसांसाठी नाही. किमान प्रयत्न करा की आठवडाभर किंवा 10 दिवस तरी नक्की जा आणि जास्त प्रवास करू नका. एकाच ठिकाणी राहा, आजूबाजूला फिरा, वारंवार डेस्टिनेशन बदलू नका ज्यामुळे रुग्णाला थकवा येईल. आता जी औषधे आहेत ती खूप चांगलं काम करतात. कारण मेंदूतील पेशी नुकसान होत आहे. आता आपण मेंदूच्या पेशींना बळकटी देणं सुरू करतो. त्यामुळे मेंदूच्या पेशी अधिक चांगली कामगिरी करू लागतात. आपोआप डोपामिन रिलीज करायला सुरुवात करतात आणि जसं मी तुम्हाला निकाल दाखवले तसेच निकाल आपल्याला मिळायला लागतात. तर हे मोठ्या प्रमाणावर त्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायला हव्यात. रुग्णाच्या आजूबाजूला कारण जर आपण हे करायला सुरुवात केली तर असा कोणताही घटक उरत नाही जिथून रुग्णाला त्रास होईल, जिथे रुग्णाला तणाव येईल, जिथे रुग्णाला आजार होण्याची शक्यता असेल. कारण डोमेनची परिस्थिती शरीर म्हणजेच तुमचा मेंदू आपोआपही करत असतो. आता तुम्ही थोडी औषधे घेत आहात. जसे मेंदू आणखी थोडा सक्रिय होईल, ती औषधे जी घ्यावी लागत आहेत ती आपोआप कमी होत जाऊन बंद होतात. म्हणून मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला बरेच काही समजले असेल. तरीही मनात काही शंका असेल, काही विचारायचे असेल, तर नक्कीच विचारू शकता. याच्यासोबतच मी परवानगी घेतो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार.